या नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी काम केलं, त्या काम करणाऱ्या लोकांनी इथल्या नागरिकांच्यासाठी, इथल्या सर्वसामान्यांच्यासाठी काय काम केलं, कोणत्या सुविधा दिल्या, कोणते विकास कामं केली, हे सांगणं बंधूंनो या निवडणुकीला अपेक्षित आहे. पण विकास कामाच्या मुद्द्यावरून आपल्याला बाजूला सारायचं आणि त्या ठिकाणी कधी मग वैयक्तिक भगीरथवर असेल, कधी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर किंवा हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती टीका टिप्पणी करून निवडणूक मुद्द्यापासून, विकासाच्या कामापासून, पुढच्या विजन आणि पुढच्या योजनेपासून भरकटवायची ही भूमिका काही मंडळींच्याकडून बंधूंनो जाणून बुजून सुरू आहे. आणि त्या अशा लोकांना उद्याच्या 2 तारखेला आपल्याला जाब विचारणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. आज ही पुढची माणसं येऊन विचारतायत, मला विचारतायत, नगरपालिकेची सत्ता तुमच्याकडे आणि मला विचारतात माझ्या बापानं काय केलं. अरे माझ्या बापानं ज्यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची 2011ला सत्ता आली त्यावेळी घंटे काकू या भागाच्या नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर पहिल्यांदा या भागात, या इस्माईल परिसरात अंतर्गत सगळे रस्ते करण्याचे काम जर कुणी केलं असेल तर ते भारतनानाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने केलं. त्यानंतर साधं तुम्हाला रस्ता झाडणं देखील त्या दरम्यान झालं नाही. म्हणून माझ्या बापानं काय केलं, माझ्या बापानं कधी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या ओपन स्पेस वरती आरक्षणाच्या नावाखाली कवडी बोलानं कधी कुणाची जमीन जागा घेतली नाही. पण तुमचे किती मुद्दे सांगू, किती भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी मुद्दे बंधून सांगेल तेवढं त्या ठिकाणी कमी आहेत. मग विचारायला, सांगायला, बोलायला कोणता मुद्दा नसला की वैयक्तिक टीका टिप्पणी करायचं. आज काय परिस्थिती आहे आपल्या भागात, जाईल त्या गल्ली बोळात 18 प्रभागात शहरातल्या तुम्ही जाऊन फिरा, बघा. धुळीचं इतकं त्या ठिकाणी साम्राज्य की आज आपल्या भागातल्या लहान मुला मुलींच्या असेल किंवा वयस्कर मंडळी, वडीलधाऱ्यांना त्या ठिकाणी धुळीमुळे अनेक आजाराला सामोरं, श्वसनाच्या आजाराला देखील सामोरं जावं लागतं. का मग तुम्ही धुळीच्या समस्येबाबतीत त्या ठिकाणी बोलत नाही? आणि नगरपालिकेकडं 1-1 कोटीच्या 2 मशीन त्या देखील धूळ खात पडलेल्या आहेत. मग हा बदल करण्यासाठी आणि कशासाठी? मग त्या ठिकाणी मनापासून काम करणारी माणसं जोपर्यंत त्या नगरपालिकेत जाणार नाहीत तोपर्यंत बंधूंनो बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. काय परिस्थिती आहे इस्माईल परिसरातल्या रस्त्यांची, त्या ठिकाणी खड्डे गुडघ्या आहेत. पण आम्ही रस्ता बघायचा नाही, धुळीचं विचारायचं नाही. आम्ही इथल्या नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बंधूंनो बघा. जर इथल्या नगरपालिकेच्या शाळा जर चालल्या असत्या, डिजिटल शाळा त्या ठिकाणी करू शकलो असतो तर आमच्या या भागातला सर्वसामान्यांचा मुलगा मुलगी त्या नगरपालिकेच्या शाळेत शिकला असता. पण का या नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्याशिवाय ह्यांची कर्मयोगी चालणार कशी बंधूंनो? आणि म्हणून कर्मयोगी चालण्यासाठी तुमच्या शाळा बंद पडल्या तरी चालतील पण कर्मयोगी यांची त्या ठिकाणी चालली पाहिजे. मग आरोग्याच्या विषयी बंधूंनो, का तुम्ही भागात या ठिकाणी या इस्माईल आणि या परिसरातल्या उपनगरामध्ये एक साधा आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभा करू शकला नाही? कॉटेजला त्या ठिकाणी जायचं म्हणल्यानंतर गेल्यानंतर त्या भागात फिरत असताना अनेक माता भगिनींनी, वडीलधाऱ्यांनी सांगितलं की दिवसभर आम्हाला डॉक्टर भेटत नाहीत, वडीलधारी त्या ठिकाणी हेलपाटे मारून येत आहेत. एखादी माझी गर्भवती भगिनी जर तिथं गेली तर दिवस भगिनींना त्या ठिकाणी डॉक्टर भेटत नाहीत. मग कुणासाठी हे तुम्ही प्रशासन, नगरपालिकेचा कारभार चालवताय? हे विचारायला उद्याची 2 तारखेची निवडणूक आहे बंधूंनो. यांना त्या ठिकाणी तुमच्यासाठी काही करायचं नाही. मात्र प्रिन्स चार्ल्स काय सांगतायत? मला गल्लीन बुळ 40 वर्ष माहित आहे. तुम्हाला माहित असणार ना गल्लीन बुळ, कारण कुठल्या गल्लीत बोळात एखादा ओपन त्या ठिकाणी प्लॉट आहे का, ओपन स्पेस आहे का, हे बघण्यासाठी तुम्हाला गल्ली बोळ त्या ठिकाणी माहित आहे. आणि मग तुम्हाला जर गल्लीन बोळ माहित असती तर आमची धूळ तुमच्या त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत गेली असती.
आमच्या रस्त्यावरचे खड्डे त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत गेले असते. 3च दिवस रस्त्यावर फिरायला लागले तो घशात खरखर त्यांच्या सुरू झाली 3 दिवस. मग आम्ही गेले वर्षानुवर्ष कशी धूळ त्या ठिकाणी सोसतोय हे ते उद्या तुम्हाला त्या ठिकाणी 2 तारखेला या गोष्टीचा जाब विचारावा लागणार आहे. आणि मग ह्या नगरपालिकेच्या आज नमामि चंद्रभागेचं काम केलं म्हणून सांगताय, पण आपल्या भागात पिण्याचं जे पाणी येतंय ते आळ्या असलेलं मैला मिश्रित विष्ठा मिश्रित पाणी अनेक माता भगिनींनी त्या ठिकाणी आम्ही येणार आहे म्हणल्यानंतर बाटलीत भरून दाखवलं, हो का हे पाणी अशा पद्धतीचं आम्हाला प्यायला मिळतंय. कुणासाठी तुम्ही हे नगरपालिकेचं शासन चालवता? मग आमचं आरोग्य, पिण्याचे पाणी, घरपट्टी, पाणीपट्टी तर यांना जेव्हा वाटेल यांच्या प्रपंचाला 4 पैसे कमी पडले की तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवायचं काम या नगरपालिकेच्या कारभारातून त्या ठिकाणी सुरू आहे. यावर कायमचा आळा बसवायचा असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे बंधूंनो खंबीरपणे उभं राहणं त्या ठिकाणी गरज आहे. आज जे नेते त्या ठिकाणी 40-40 वर्ष घराच्या बाहेर पडत नाहीत ते आपल्या लोकशाही पद्धतीनं तुमचे उंबरे झिजवायचं काम सुरू आहे. का सुरू आहे माहित आहे? जे 40 वर्षात यांनी केलेलं पाप जर नगरपालिकेची सत्ता तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे गेल्यानंतर यांच्या बळकवलेले ओपन स्पेस प्लॉट उद्या हे भ्रष्टाचार त्या ठिकाणी बाहेर निघतील. या भीतीपुटी तुमचे पाय आज धरायला येतील. पण जे पुढचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे पती आज अतिशय नम्रतेने हात पाय जोडतायत, पण तुमची त्यांची ते प्रवृत्ती बघा. तुम्ही निवडून दिल्यानंतर त्या भागात हात काढेन पाय मोडीन म्हणणारे आज पाय धरत त्या ठिकाणी फिरतायत. आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची महामानव बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी संविधानाची आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा हा त्या ठिकाणी विजय आहे की त्यांना त्या ठिकाणी तुमच्या घराघरापर्यंत दारादारापर्यंत आणण्याचं काम या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने त्या ठिकाणी केलं. आम्ही रस्ता मागायचा नाही, मात्र त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण तळ्याच्या शेजारी बांधलेल्या बंगल्याला आणखी गिलावा होतोय, कलरचं काम होतंय. त्याच्या अगोदर बंधूंनो डबल त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता होतोय, डबल डिवायडर टाकून यायला वेगळा जायला वेगळा. कुणाच्या घराकडे त्या ठिकाणी केलाय तुम्ही जाऊन बघा. आणि मग आमच्याकडं खड्डे मोजवायला त्या ठिकाणी बंधूंनो आषाढी वारीपासून कार्तिक वारीपर्यंत 3.5 महिन्याचा 2 तारखेला 2 नोव्हेंबरला त्या ठिकाणी कार्तिक वारी एकादशी होती. 3.5 महिन्यात आपल्या पंढरपूर शहराला 5 कोटी रुपये फक्त खड्डे बुजवायला आलेत. खड्डे बुजवायला किती भागातले खड्डे बुजले तुम्ही तपासा आणि मगच उद्याच्या 2 तारखेला त्या ठिकाणी मतदान करा. मग हे पैसे जात आहेत कुठं? जे बगल बच्चे ठेकेदार तेच निवडून तुम्ही यापूर्वी गेलेले नगरसेवक तेच ठेकेदार त्यांनीच त्या ठिकाणी कामं घ्यायची, खराब निकृष्ट दर्जाची कामं करायची आणि पुढचं काम संपवतोय तोपर्यंत पाठीमागचं काम त्या ठिकाणी खराब करून टाकायचं. भूमिका जर बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे त्या ठिकाणी बंधूंनो उभं राहणं ही काळाची गरज आहे. आज सांगताय आम्ही लोकांच्यासाठी विकास केला, तुम्ही लोकांच्यासाठी कधीच विकास केला नाही. तुम्ही स्वतःचे प्रपंच आणि कुटुंब भरण्यासाठी त्या ठिकाणी कामं केली आणि त्याची उदाहरणं पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत. इथं उदाहरण म्हणून घेऊन आलोय. ह्या कर्मयोगी शाळेचा त्या ठिकाणी हा उतार आहे, हा त्या ठिकाणी लेआउट आहे. हा कर्मयोगी शाळा आहे ना, जवळजवळ 2.5 ते 3 एकर जागा आहे बंधूंनो कर्मयोगी शाळेचे लिंक रोडची. हा त्याचा लेआउट आहे. या जमीन त्या ठिकाणी आरक्षित असणारी जमीन होती. हा त्याचा पत्रकार बंधूंना देखील मी हा पुराव्यानिशी दाखवू शकतो. यामध्ये रिझर्वेशनचा अवतार आहे. मात्र नगरपालिकेच्या कारभाराच्या संगणमतानं तुम्ही रिझर्वेशन त्याच्यावरती पुनर्वसनाची जमीन ती रिझर्वेशनची कुणाला दिली माहित आहे? पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक. हा उतारा बघा आणि त्याच्यावर नगरपालिकेचा पुढचा कारनामा तुम्हाला ऐकवतो. नगरपालिकेनं बांधकाम परवाना त्या ठिकाणी दिलेला आहे. हा नगरपालिकेचा बांधकाम परवाना तुम्हाला सांगतो. त्यावर दिलंय निवासी वापरासाठी जागा बांधकाम परवाना आहे. पत्रकार बंधूंनो बघा, निवासी वापर आणि बांधले काय शाळा.
म्हणजे तुम्ही नगरपालिकेची सत्ता गोरगरिबांच्या विकासासाठी नाही तर स्वतःचा प्रपंच आणि कुटुंब भरण्यासाठी त्या ठिकाणी करताय. याची कितीतरी उदाहरणं आहेत. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण तुमच्या पुढे त्या ठिकाणी मांडतो. हा उतार आहे बंधूंनो, 13 हेक्टर 85 आरचा हा उतार आहे. किती? 13 हेक्टर म्हणजे किती एकर जमीन झाली? 32 एकर. पंढरपूर शहरातली 32 एकर जमीन आहे. कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक अपस्त्रम ब्राह्मण समाज ट्रस्ट, ब्राह्मण समाजाच्या ट्रस्टची जमीन आहे. तुमच्या ट्रस्टच्या जमिनीवरती त्या ठिकाणी आरक्षण टाकतो म्हणून धमकावून 150 कोटीच्या वरची जमिनीची किंमत आहे. 3 कोटीला खरेदी केली आहे. किती? 3 कोटीला. आणि खरेदीदारांचं नाव वाचतो तुमच्या पुढं. ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजू जोशी. उतार आहे 2023चा. हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशन दाखल केली त्या ट्रस्टने. आमच्यावर धमकावून त्या ठिकाणी केलं. हायकोर्टाची 11 तारखेला, कालच्या 11 तारखेला, आज आहे किती? 29. 11 तारखेला ते हायकोर्टाने सुनावलं की यांच्यावरती ताबडतोब कारवाई करा. कारवाई करा कुणावर म्हणून सांगितलंय? यामध्ये परिचारक बिल्डर अँड डेव्हलपर्स युटोपियन शुगर प्रायव्हेटेड लिमिटेड. हा मी काय त्या ठिकाणी माझ्या मनाचं बोलत नाही. हा न्यायालयाचा त्या ठिकाणी हायकोर्ट जे खंडपीठ त्या ठिकाणी सुरू आपलं कोल्हापूरला झालंय, त्या कोल्हापूरच्या खंडपीठाचा हा त्या ठिकाणी 11 तारखेचं जजमेंट आहे. मग तुम्ही या सत्तेचा वापर कुणासाठी त्या ठिकाणी केला? फक्त स्वतःची पाप झाकण्यासाठी. आज तुमच्या दारात येऊन आशीर्वाद मागताय. त्यांना तुमच्या विकासाचं, तुमच्या आरोग्याचं, तुमच्या त्या ठिकाणी मुलाबाळाचं, इथल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचं काही घेणं देणं नाही. फक्त उद्या जर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे सत्ता गेल्यानंतर आमचं त्या ठिकाणी काही राहणार नाही. आज एक 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 उतारे त्या ठिकाणी बाहेर यायला लागलेले आहेत. उद्या आणखी बरंच काय त्या ठिकाणी येणार आहे. 1-2 दिवसामध्ये निघेल. मग ही चुकीची प्रवृत्ती जर थांबवायची असेल बंधूंनो, तर उद्याच्या 2 तारखेला रिक्षा आणि पेट्रोल पंपाच्या समोरचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्या. आपण जे सांगितलंय ना की या भागातला सिटी सर्वेचा उतारा समाधानजी सांगितलं आणि अगोदरच्या बोलणाऱ्यांनी सांगितलं. सिटी सर्वे असेल किंवा इसबावी परिसर विस्थापित नगर, या भागाचा अनेक वर्षापासूनचा लढा आहे. पण तुमच्या हक्काचा माणूस तिथं जोपर्यंत पाठवला नाही. मी या भागातल्या वडीलधाऱ्यांना आणि इसबावीकरांना अभिवचन देतो. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार गेल्यानंतर या भागात जर कोणतं पहिलं काम होईल तर या नकाशा तुमच्या उतार्याच्या बाबतीतला पहिला निर्णय त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून घेतला जाईल. त्यासाठी पुनर्वसनच्या भागाचा असेल, विस्थापित नगरच्या भागाचा असेल, इसबावीचा असेल, ही परिस्थिती बंधून सोडवण्यासाठीची ही लढाई आहे. आणि म्हणून या लढाईत वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्यांनी जरूर करावे. पण आम्ही पहिल्या दिवसापासून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा दिलाय की धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, पिण्याचं स्वच्छ पाणी, आमच्या आरोग्याचे उपकेंद्र त्या ठिकाणी भागाभागात उपनगरात झाले पाहिजेत. आमच्या नगरपालिकेच्या शाळा डिजिटल त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आमच्या मुलामुलींना कमी खर्चात त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे. कर त्या ठिकाणी घरपट्टी असेल, पाणीपट्टीवरती वाढ थांबवून नियंत्रणाखाली आणून आमच्या नागरिकांना दिलासा देण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे. आणि ही भूमिका पार पाडण्यासाठी बंधूंनो आज दुसरीकडे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून त्या ठिकाणी करू म्हणून सांगतात. पण आंतरराष्ट्रीय शहर करूच, पण आमच्या मूलभूत समस्याला, सुविधाला जर आम्हाला झगडावं लागत असेल तर त्या दुरुस्त करणं बंधूंनो काळाची या ठिकाणी गरज आहे. आणि इसबावी परिसरातल्या तमाम वडीलधाऱ्यांना, माता भगिनीला, कारण इसबावी आणि नानांचे हे अतूट नातं गेल्या 25-30 वर्षापासूनचं आहे. आदरणीय नानांच्या काळापासून या इसबावी परिसरातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद देण्याची, त्यांच्यानंतर देखील माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावली आहे. आणि कोण नानांचं आमचं नाव सांगून वेगवेगळी दिशाभूली तर करत असेल तर त्यांना मला आवर्जून हात जोडून विनंती करायची आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे हे दोन्ही या ठिकाणी उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, या तिन्हीच उमेदवारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीरपणे उद्याच्या 2 तारखेला उभं राहणं काळाची गरज आहे.
कोण तर सांगेल असं असं अमुक सांगितलंय तमुक सांगितलंय, काय नाही. पळून गेलेला तर अजिबात थारा द्यायचा नाही. काय पळून गेलेला तर अजिबात थारा त्या ठिकाणी द्यायचा नाही. आणि म्हणून पॅनल टू पॅनल आणि कुणी दमदाटी दादागिरीची भाषा त्या ठिकाणी केली तर मला, कारण आम्ही महामानव बाबासाहेबांच्या संविधानानुसार हात जोडून विनंती करून आशीर्वाद मागणारे आम्ही माणसं आहे. पण तुम्ही जर वेगळ्या भूमिकेतनं कोण गेला तर त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत नानांची शिकवण देखील आम्हाला त्या ठिकाणी आहे. त्यासाठी मागं पुढे त्या ठिकाणी बघणार नाही. इसबावेतून कुणी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर एक फोन करा, मला यायची गरज नाही. आमची टोपीधारक सगळी इथं मंडळी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून जे वडीलधारे असतील, तरुण असतील, यांना आवाहन आणि विनंती परत एकदा करतो की या भागाच्या विकासासाठी आपला लढा आहे. आणि या लढ्यात आपण उद्याच्या 2 तारखेला रिक्षा आणि त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद, पाठबळ, सहकार्य द्यावं. आपण दिलेल्या आशीर्वादाला किंचितभर देखील तडा जाऊ देणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आपण बहुसंख्येनं जमला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्या सर्वांचा आभार व्यक्त